प्रकरण एक अत्यंत चुकीचं आहे आणि अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये तरी अपेक्षित नाही. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडनं माझ्यासह सगळ्यांना अपेक्षा आहेत की देवेंद्र फडणवीस साहेब या कुटुंबातल्या व्यक्तींना न्याय देतील आणि यापुढे अशी घटना महाराष्ट्रामध्ये घडणार नाही, अशा पद्धतीचा न्याय मिळेल. शिक्षा जर कोणी पोलीस यामध्ये सहभागी असतील किंवा कुणाच्या वरदहस्तामुळे एवढी डेअरिंग ह्या तरुणांची झाली तर त्याचा सुद्धा तपास लावला जाईल आणि त्यांना सुद्धा शिक्षा होईल. तुमचं कुटुंब मागच्या 30-40 वर्षापासून राजकारणामध्ये, तुम्ही सुद्धा ज्या मतदारसंघातून निवडून आहे तो मतदारसंघ इथून जवळच आहे. काय वाटतं की सरपंच त्या सिस्टीम मधला एक असा माणूस आहे की जिथं निवडून येणं फार अवघड असतं, निवडून आलं तर सतत 15 वर्ष एखादं गाव सोबत ठेवणं, अशा परिस्थितीमध्ये संतोष देशमुख यांनी हे गाव सोबत ठेवलं आणि अशा व्यक्तीची अशा क्रूरपणे हत्या होणं एक राजकीय नेता म्हणून काय वाटतं? नाही, अत्यंत चुकीचं. राजकीय नेत्या म्हणून नाही, शेवटी एक माणूस म्हणून सुद्धा अशा पद्धतीचं घटना घडणं हे म्हणजे दुर्दैव आहे आणि परत ह्याच्यात तपास तर लवकर लागून जाईल, शिक्षा होईल, पण ही परत घटना घडू नये यासाठी सुद्धा चांगली शिक्षा करणं गरजेचं आहे. आता 14 दिवस उलटले आहेत. सर्वच्या सर्व आरोपी अटक झाले नाही. सुरुवातीपासून असं सांगितलं होतं की पोलिसांच्या जी काय त्यांनी भूमिका याच्यामध्ये बजावली त्यामुळे ही घटना खरं तर घडायला बन. एकंदरीत गृह विभागातच हे सगळं अपयश आहे, पोलिसांचं अपयश आहे. नाही बघा, देवेंद्रजींनी जे उत्तर दिलं सभागृहात सगळ्यांनी ऐकलेलं आहे. अटक झालेले जे राहिले त्यांना अटक केल्या जाईल आणि जे कोणी पोलीस ह्याच्यामध्ये दोषी होते त्यांच्यावर कारवाई झालेली आहे आणि जे आणखीनही पडद्यामागे असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल आणि एसपींची सुद्धा तात्काळ बदली करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता यापुढे बीडमध्ये असे प्रकार घडणार नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होती मात्र यातलं ते राजकीय इन्व्हॉल्वमेंट आहे, त्यांच्यावर पूर्ण तपास झाल्यानंतर नाव पण समोर येत स्वतः देवेंद्रजींनी नाव घेतलेलं आहे सभागृहामध्ये, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल, पण त्यासाठी पूर्ण तपास होणं गरजेचं आहे. ते झाल्यानंतर त्यांच्यावर पण कडक शिक्षा होईल.